नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला होता. सकाळी मी आवरून पोहोचलो होतो आपल्या दर्लिंग विद्या मंदिर इथे, म्हणजेच माझ्या शाळेत. आणि तिथे मला आरटी गायकवाड सर आणि आपले चव्हाण सर दोघंही दिसले. त्यानंतर मस्तपैकी नवरदेव सुरेश डोंगरे यांना ब्लॉगमध्ये येण्याची संधी दिली आणि स्पर्धांबद्दल डिस्कशन करत सरांसोबत थोडी चर्चा केली. त्यानंतर आमचे मित्र सिराज मुलानी यांनी देखील चांगली पावती फाडल्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यासोबतच गावातील सर्व समाजाने एकत्र येऊन जयंती करण्याचं आवाहन सर्वांना करत होतो आणि सर्वांचा प्रतिसाद बघून खरंच मी भारावून गेलो होतो. त्यासोबतच ज्येष्ठ नेते मंडळी असतील सर्वांना आम्ही भेटीगाठी घेऊन आपल्या जयंतीबद्दल माहिती देतच होतो. ते काम संपून मी पोहोचलो होतो आपल्या पंढरपूरमध्ये. हर्षद मालकांना पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये घेण्याची गरज होती, कारण फॅन्सची तशी डिमांड होती. त्यानंतर गेलो तुम्ही राजन मालकांकडे, कारण शिवजयंतीचे नियोजन त्यांचंही चालू आहे नागालँड चौकातलं. त्यासोबतच साऊंडची परमिशन काढण्यासाठी आम्ही पोहोचलो होतो सगळे मिळून तालुका पोलीस स्टेशनला. आणि राजन मालकांच्या ओळखीमुळे हे काम अगदी सहजपणे आमचं उरकून घेतलं होतं. त्यानंतर दर्लिंग डिजिटल इथे पोहोचलो होतो, कारण आपल्या शिवजयंतीसाठी बरेचसे पोस्टर प्रिंट करायचे होते आणि दर्लिंग डिजिटल यांनी आपल्या सूरज दादांनी खूप हेल्प केली आम्हाला. त्यासोबत चांगले पोस्टर प्रिंट करून दिले. असा पोस्टरचा गट्टा घेऊन मी लगेच गावात पोहोचलो. तेव्हा सारंग आणि वैभव आपले झेंडे घेऊन देखील आले होते. सर्वांचे आभार.